आम्ही आणि आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवर चालतो असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। अजित पवारांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील असं शेलार यांनी म्हटलंय। सावरकरांचे विचार सांगतात आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्या विना असंही आशिष शेलार यांनी म्हटलंय। विरोधात शिरला तर विरोधात, आम्ही आमचं काम करत राहू असंही आशिष शेलार यांनी म्हटलंय। तर या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। राष्ट्रवादीकडून सूरज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरज चव्हाणजी, स्वागत आहे आपलं। सगळ्यात आधी आशिष शेलार यांचं ते वक्तव्य नेमकं काय आहे आपण ऐकूया, मग मी पुन्हा तुमच्याकडे येतेच आहे। रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात, आम्ही आमचं काम करू। तर सूरज चव्हाणजी, तुम्ही आशिष शेलारांचा ही प्रतिक्रिया ऐकली असेलच, मान्य करावेच लागतील असं म्हणालेत शेलार। हे बघा, एकतरी महायुती ज्यावेळेस ठरत होती त्यावेळेस वरिष्ठ पातळीवर चर्चा होत असताना प्रत्येक पक्षाने आपापल्या विचारधारेवरती काम करायचं, आपल्या विचारधारेवरती चालायचं। आपण महायुती जी करतोय ती महाराष्ट्राच्या विकासासाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम अजेंडा घेऊन या ठिकाणी महायुती बनलेली आहे, परंतु कुठेही विचारधारेला तडजोड करायचं नाही। भारतीय जनता पार्टीने ती त्यांच्या विचारधारेवर काम करतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, त्या विचारधारेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतोय। हा निवडणुकीचा काळ आहे। निवडणुकीच्या काळामध्ये अशा पद्धतीचे विधान येत असतात। ते बोलले म्हणून आम्ही आमची विचारधारा सोडणार नाही किंवा आम्ही बोललो म्हणून ते त्यांची विचारधारा सोडणार नाहीत। एकमेक आम्ही आमच्या विचारधारेवर काम करत आलोय आणि पुढेही काम करत राहू। सूरज चव्हाणजी, या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः पुणे पिंपरी चिंचवड मधल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जी काही वक्तव्य केली जात आहेत, म्हणजे एकीकडे राज्यातल्या सत्तेत एकत्र, मात्र इकडे अशा प्रकारची वक्तव्य दोन्हीकडच्या नेत्यांकडून होत आहेत। स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत। आपल्या त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्याला न्याय देण्यासाठी जरी आम्ही वेगळी भूमिका घेतलेली असली तरी जे काही विधानं आहेत ते निवडणुकीच्या काळातलेच, कारण याचा कुठलाही राज्यातल्या महायुतीवरती परिणाम होणार नाही। आमची महायुती कायमस्वरूपी तशीच राहील। फक्त ही जी विधानं येत आहेत, मला वाटतं दोन्ही बाजूने थोडी टाळली गेली पाहिजे, जेणेकरून आपली महायुती अधिक मजबूत घट्ट राहील याचं काळजी घेतलं पाहिजे। आताची जी विधानं आहेत ते विधानं स्थानिक पातळीवरच्या कारभारावरती विधानं आहेत, राज्याच्या किंवा केंद्रातल्या महायुतीच्या नात्यावरची विधानं नाहीत। मात्र सूरज चव्हाण, जी स्थानिक पातळीवरची वक्तव्य असली तरीही, विशेषतः पुण्यासंदर्भातलं अजित पवारांचं वक्तव्य जरी स्थानिक पातळीवरचं असलं तरी ते लागू होतं मोठ्या पक्षासोबत, ज्या पक्षासोबत तुम्ही आता सत्तेत आहात, ते भाजप संदर्भात लागू होतं। ते आम्ही त्याच्याबद्दल महायुतीची समन्वय समितीमध्ये चर्चा झाली। समन्वय चर्चा झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही विषय ठरलेले आहेत। त्या विषयानुसार पुढच्या आगामी काळामध्ये एकमेकाबद्दल जे काही टीका टिप्पणी व्हायचं ते टाळले जातील आणि महायुती कायमस्वरूपी मजबूत राहील यासाठी प्रयत्न केले जातील। नक्कीच, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी।